राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात कृष्णाच्या शुभमंगल सावधानची निवड. पुणे येथे 12 व 13 डिसेंबरला आयोजन. कृष्णा विश्व विद्यापीठाचे हॅट्रिक. पुणे येथे होणाऱ्या 14व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात कृष्णा विश्व विद्यापीठाच्या शुभमंगल सावधान या लघुपटाची निवड झाली आहे. सलग 3ऱ्या वर्षी या महोत्सवासाठी कृष्णा विद्यापीठाच्या लघुपटाची निवड झाल्याने हॅट्रिक झाली आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन कृष्णा विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉक्टर बाळकृष्ण दामले यांनी केले आहे. आरोग्य जागृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे येथील पी.एस. शहा फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी आरोग्य समस्यांवरील चित्रपटांच्या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या 14व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवासाठी विविध भारतीय भाषांमधून अनेक विषयांवरचे हजारो लघुपट फाउंडेशनकडे प्राप्त झाले होते. यामधून कृष्णा विश्व विद्यापीठाने तयार केलेल्या शुभमंगल सावधान या लघुपटाची निवड यंदाच्या महोत्सवासाठी करण्यात आली आहे. डॉक्टर बाळकृष्ण दामले यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटात थॅलेसेमिया विकार विषयाची माहिती नाट्यपूर्णरित्या देण्यात आली आहे. सुखदा दामले यांनी लेखन केले असून यामध्ये प्रमोद पाठक, बर्षा पिसाळ, नियती विसाळ, अक्षय आठवले आणि प्रमोद एकबोटे यांनी भूमिका केल्या आहेत. राजू भोसले यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे. पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात 12 व 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात येणार असून सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका दफ्तरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप होणार आहे. या यशाबद्दल कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर सुरेश भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉक्टर वेदप्रकाश मिश्रा, डॉक्टर प्रवीण शिंगारे, कुलगुरू डॉक्टर नीलम मिश्रा, कुलसचिव डॉक्टर M.V. घोरपडे यांनी लघुपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. गेल्या सलग 3 वर्षापासून कृष्णा विश्व विद्यापीठाच्या लघुपटांची निवड या महोत्सवासाठी होत आहे. सन 2023 साली द फार्मासिस्ट, 2024मध्ये राईट टू क्लीन इन्व्हायरमेंट आणि यंदा शुभमंगल सावधान या लघुपटाची निवड झाल्याने कृष्णा विद्यापीठाची हॅट्रिक झाली आहे. SK क्राईम न्यूजसाठी संतोष कदम, कराड.